तर नमस्कार मंडळी. आता आज संडेला पण मी 6 वाजता उठलोय. आपल्या संडेला पण ट्युशन आहे. काय करायचं आता? मी सुट्ट्यांच्या वेळेस तर विचार पण नव्हता केला की मी 6 वाजता 7 वाजता रोज उठन. मी तर प्लॅन केलता 11-12च्या आधी उठायचं नाही. परत सगळ्यांना सांगून ठेवलं मला उठू नका. आता ट्युशन काय सगळं तर चाललोय ट्युशनला. आज तर बुक पण नाही घेतली, असंच चाललोय. तर काय आपण ट्युशन जवळ पोचलेलो आहे. आता इथं तर ट्युशनच बंद आहे. तर थांबावं लागून थोड्या वेळ. आज सुट्टी आहे काय माहिती संडेमुळं. काल तर बोलत होते यायचं. सुट्टी असते तर परत घरी जावं लागत. गाईस 15-20 मिनिटं झालेत आता, पण अजून कोण आलं नाही. मग आता आपण घरीच जाऊया. आता काय करायचं इथं बसून. तर काही आत्ताच ट्युशन सुटलेलं आहे. आता घरी जाऊयात. मगाशी मी घरी चाललो होतो ना, तेव्हा रस्त्याने माझे मित्र भेटले. त्यांनी सांगितलं की आज ट्युशन जरा लेट आहे 7:30 वाजता. मग मी परत आलतो ट्युशनला. तर बघा आत्ताच ट्युशन सुटलंय. मी ट्युशनच्या बाहेरच आहे अजून. चला आता घरी जाऊ. गाईज आपण चाललो आता मंदिरात. आम्ही चालू एकाच कटीवरती आज रविवार आहे म्हणून बघा किती गर्दी होती. आता आपण मंदिरात आलो आहे. हा मंदिरातल्या आतला व्ह्यू. आता पारायण चालू आहे म्हणून बरीच लोक येतात मंदिरात. शिवाय आपण आरतीला पण आलो होतो आज, म्हणून खूपच गर्दी होती. तर हे स्वामी तर काही आत्ताच आपण मठातून घरी आलोय. जाताना मम्मी मी पप्पा गेलतो, पण मम्मी तिथंच थांबली. तिला अजून काम होतं. पप्पांना फोन होता म्हणून मी त्यांना सोडून आलोय. आणि घरात आलो. आपल्याला काय दिसलंय थांबा दाखवतो. टिंग डिंग 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 डिंग. तर काही आत्ताच फोन आला मम्मीचा. आता आपल्याला घेतलं नाही देऊ म्हटलं. गायची तर मम्मीचं वाचायचं चाललंय रात्री. आता तोपर्यंत ती वाचतीये, तोपर्यंत आमची तर पाठी जेवणाची तयारी चालली आहे. जेवून घेऊया पटकन. कायची तर RCB आणि MI ची मॅच चालू होती. मॅच बघत होतो, पण मध्येच आठवलं उद्या सकाळी 7 वाजता ट्युशन आहे. आता MI ची बॅटिंग चालली. RCBने 200 कितीतरीचे टार्गेट दिले. अजून लय मॅच बाकी आहे. आता झोपावं लागेल. उद्या सकाळी जागण्या यायची परत. चला बाय बाय.